अगं बाई बाई बाई, दे इकडं. रेणुका, चुकलंच माझं. यांनी मला सांगितलं तेव्हा ध्यानात आलं माझ्या. हे काय बोलताय अक्का? अगं, म्या तुला असं पाणी आणायला पाठवायला नग होतं. हवं त्यात काय, काम नग का करायला. बस, वाईस दूध आणते पोराला. हे हरीण त्या भरतरीला भेटायला येतो. आता काय सांगायचं या मुख्या जीवाला? आपण सांगून समजणार बी नाही. भरतरीन हा इकडं. हे घे. चालून दमली असशील ना? व तुझ्यासाठी बायकांना भाकरी करायला सांगितली आहे. मला नग काय? अयो अयो अयो, पाय टाकता येत नाही. काय बोलतीस? वय, खरंच बस, पाय का टाकता येईना मला. अहो काय मग हे? अगं, पाय ठणकायला लागलाय. अहो पण आता तर बऱ्या होत्या. तेच तर. वैद्य बोसनी घेऊन येऊ का? नग नग, भाऊजी थांबा, मी बघते. कधी इकडं. अगं नको हात लाव. थांबा थांबा. मी तुला सांगितलं होतं बघ, झालं तसंच. बघते मी काय करायचं ते. दादा, तू एकलाच आला होय? अरे ऐकायलाच तयार नाही ती. काय करू मी? दादा, तू देवाला हात जोडानं गारानं घाल. अरे देवाचा धावा सुरू आहे. काळजी करू नका, जय जाऊन येऊन बघते वहिनींकडं. वय चला, आता येतो आम्ही. भाकर पाठवून देतो, 2 घास खा. येतो. दुखतंय. मी आलोच. आता मलाच काहीतरी केलं पाहिजे. कांता, काय हो, काय झालं?
काय नाही, आलोच नाही. अक्का मी तेल गरम करून आणते. हो. तुला बघतीच म्या. आता आलायस नव माझ्या घरात, बघती कुठं जातो, चांगलंच मारणार तुला. रेणुका, अगं रेणुका, अगं रेणुका, रेणुका. काय हो अक्का, काय झालं? अगं अगं ते बघ, ते बघ. अहो कुठं काय? अगं इथं भरतरी भोवती नाक दिसला मला. अहो अक्का भास झाला असेल तुम्हाला. अगं नाही, भरतरी भोवती बिटोळा घालून बसला होता त्यो. अहो ते जाऊ द्या, तेल गरम करून आणलंय, लावते, बरं वाटत. आई आई अगं अगं नको हात लावू, दुखतंय. नको अगं हात लावती ना बघ. अहो पण मग बरं कसं वाटायचं? द्या. राम राम मालक. काय रे, कसं चाललंय? चांगलं चाललंय. काय लागलं तर ये वाड्यावर. जी. बरं तरी कसं आहे? काही विचारू नग. का हो, काय झालं? अरे कांताला चालता बी येईना आणि उभं राहता बी येईना. मग आता हो? त्या जयसिंगकडे चाललोय. त्याला सांगतो तुझे बायको पोरं घेऊन जा बाबा. बरं होईल तसं झालं तर. बरं येतो मी. ऐकलं म्या, अक्काला झेपणार नाहीच आहे. मी काय म्हणतो, तू जा आणि खरं काय आहे ते बघून ये. वय मला बी अक्काची मजा बघायचीच आहे. अगं बरं तरी हाय, वहिनी आहेत, बघून ये. येते मी. काय गडबड हाय एवढी? बस सांगतो. देवा, ही तुझीच लीला आहे का संकट आहे माझ्यावर? बर्तरीचं करण्यात मी कुठे कमी पडलो का? माझं काय चुकलं असेल तर प्रायचित्त घेतो देवा, पर माझ्या रेणुकर आणि भरतरीला घरी पाठव. त्यांचं बिगर चाकता नाही यायचं देवा. जयसिंग, जयसिंग, जयसिंग. उदयराव या, बसा. जयसिंग, तुझ्या लेकाला आणि बायकोला घेऊन जा बाबा. मॅत्र आलो होतो, ती बी येईना आणि अक्का बी पाठवना. मग मी काय करू? कांताला चालता येईना. म्हणजे त्या बायकोला सांगितलं होतं, तो भरतरी काय साधा पोर नाही. ताईसनी पाणी आणायला धाडलं आणि तिचा पाय दुखायला लागला.
आता म्या काय येणार नाही. एकदा आलो, दुसऱ्यांदा बोललो, उगच कोण पान उतारा करून घेईल. आज तिचा पाय दुखायला लागलाय, उद्या मला काय झालं तर? हे तिला घेऊन जाताना विचार करायचा ना. वाकड्यात बोलतोय जयसिंग. अरे जे खरं आहे तेच बोलतोय. तुम्ही त्याच्या माग लागला होता, आता ती तर तुमच्या घरात आहे. त्याला सांभाळणं एवढं सोपं नाही आणि तुम्हाला ठावं नाही तो कोण आहे. धमकी देतोय, भ्या दाखवतोय. खेळ तुम्ही सुरू केला होता, बघा आता. तुझ्या पोरानं जर असंच चिटूक सुरू ठेवलं तर काय खरं नाही तुझ्या पोराचं. अरे तू त्याला धक्का तरी लावून बघ. तुला माहित नाही भरतरी कोणाचा लिओक आहे ते. कुणाचं लेव काय ते नाही सांगणार, पण एकच सांगतो, तुम्ही त्याला काही बी करा, त्याला काही बी होणार नाही. अहो काय झालंय? अगं काय सांगू, चालता बी येईना का उठता बी येईना. अगं बया, पर कशामुळे झालंय? ते काय सांगता येईना बघ. अगं मी अभि जाणार होते भरतरीला घेऊन गावी, पर अक्कांचं हे असं झालं आणि मला बी जाता येईना बघ. नाही, म्या रेणुका तुला कुठं बी जाऊ द्यायची नाही. पर अक्का तुमचा पाय तर बरा व्हायला पाहिजे. अगं पर स्वयंपाक तरी झाला आहे का? भूक तर लागलीये ग, म्या करणारच होते, पण हे असं झालं बघ. अक्का तुम्ही नका काळजी करू, म्या करते स्वयंपाक. हे बी उपाशीच गेल्यात. म्या बी आलेच आहे. तुम्ही बसा आणि भरतरीला सांभाळा फक्त. भरतरीला दे माझ्याकडे. चल ग रेणुका. भरतरीला कशाला दिलं? सांभाळलं असतं म्या. अगं मला बी घरी जायचं आहे, पटापट स्वयंपाक करू. भरतरी अक्कांना त्रास देऊ नका हा, पाय दुखतोय त्यांचा. उद्या गावाला जाणार आहे, ते बैलगाडी करून देतात. अगं घातपात करते. आता कशातच अडकायचं नाही मला. भरतरीला मोठं करणार, बाकी काय ना ग मला. म्हणजे आपला संसार मोडला. तुम्ही हा सुखात. दादा असा एकटाच का बसलाय? काय नाही, शेतात बी जावं असं वाटणं झालंय. उदयराव येऊन गेल्याचं दिसलं म्हणून आलो. दादा ते लोक ती करत असतील तर सांग, जाऊन भांडायला बी कमी करणार नाही. नाही, कुणाशी भांडायचं नाही. तू एक केव्हापासून बोलायला लागला आणि का? ते उदयराव येऊन गेला, त्याने रेणुकाला पाणी आणायला धाडलं, तर तिकडं अक्काला चालता येईना. काय सांगतोस दादा? होय, भरतरी आहे तिकडं, तू करल समज ठीक. आका उगाच त्यासनी घरला घेऊन नाही गेली,
काळ बेर आहे तिच्या मनात. आधी काळजी वाटायची, आता नाही वाटत. बर्तीला घेऊन गेले आहेत ना व. अरे ते जरी लहान पोर असलं तर आग आहे ती, त्याला सांभाळणे एवढं सोपं नाही. दादा पर वहिनी आहेत तिथं, तू लवकर घरला घेऊन ये त्यांना. ते स्वतःच सोडायला येतात का नाही बघ. आता अक्काला चालता येई ना, उद्या काय घडेल काय माहिती. तू म्हणतोय ते बराबर आहे. भरतरीला सांभाळायची हौस पुरी होऊ दे त्यांची. यामुळे त्याच्या नादी नाही लागायची ती. गुरुवर, आपल्याला दत्तप्रभूंनी वन सोडून लोकांमध्ये गावांमध्ये जाऊन कार्य करायला सांगितलं होतं. होय, जाताना हे वन पाहून घेतो आहे. गुरुवर, आपलं कार्य पूर्ण झाल्यावर आपण वनात येणार आहोत. आणि भविष्यात हे वन कमी कमी होत जाणार आहे. इथे निवास करणारे जीव जंतू संपून जाणार आहेत. मग यावर काय उपाय आहे गुरुवर? भविष्यात मनुष्याला जेव्हा सूर्याचा दाह सहन करावा लागेल, वरुण देव जेव्हा कृपा करणार नाही, पाण्यासाठी मनुष्याला वणवण करावी लागेल, जेव्हा लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा कोप होईल, तेव्हा मनुष्याला या वनाचे महत्व कळेल. आजवर जो विनाश झाला आहे त्यातून मनुष्याने काहीच बोध घेतला नाही, परंतु याचे मूल्य त्याला आता चुकवावे लागेल. परंतु गुरुवर, ज्या मनुष्याने काहीच केलं नाही त्यांचं काय? असं होत नाही. दारात एखादं रोप जपणं, एखाद्या पक्षाला, प्राण्याला, गाईला घास देणं, पाण्याचा घोट देणं, हे सुद्धा एक दायित्व आहे. परंतु यापासूनही मनुष्य दूर जात आहे. म्हणूनच आपल्याला दत्तप्रभूंनी नगरात जायला सांगितलं असेल. होय, श्री दत्तप्रभूंकडे श्वान आहे, सर्प आहे, गाय आहे. त्याचा काय अर्थ होतो हे मनुष्याने शोधायला हवं. खरं, आपले जे आराध्य आहेत त्यांचे केवळ भजन पूजन करून चालणार नाही, तर त्यांनी जे संकेत दिले आहेत त्यानुसार मुक्या जीवांची काळजी घेतली तर ते अधिक प्रसन्न होणार आहेत. हे पशु पक्ष्यांनो, जीवांनो, काळजी घ्या. आम्ही परत येऊ. भरतरी, मला बरं कर रे. तू ठरवलंस तर करशील समज. म्या पाया पडती तुझ्या, पर मला बरं कर. माझं पाय बरं झाला, मी बरी झाले, मी बरी झाले. म्या बघितलं आहे समजा. कुठं काय बोलू नका, गप्प बसा.
ओम भूतभृते नमः।